इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 2 युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. स्वातंत्र्याचा जाहीरनामा टिंबटिंब याने तयार केला. पर्याय जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, लॉर्ड एमहर्ट, लॉर्ड कॉर्नवॉलिस. उत्तर थॉमस जेफरसन. स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन याने तयार केला. 2. दुसरे ब्रह्मयुद्ध डॅशच्या काळात लढले गेले. लॉर्ड एमहर्स्ट, लॉर्ड डफरिन, लॉर्ड डलहौसी की ॲशले एडन. उत्तर लॉर्ड डलहौसी. पर्याय क्रमांक क. ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तर यामधील चुकीची जोडी आहे 4 नंबर आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत. तर या ठिकाणी दुरुस्त करून जोडी होईल आयव्हरी कोस्ट फ्रान्स वसाहत. प्रश्न 2 अ ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधी नावे लिहा. 1. अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील फ्लोरिडा ते कॅलिफोर्नियाचा प्रदेश या सत्तेच्या ताब्यात होता. स्पॅनिश सत्ता. 2. या राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन मिळाले. राणी एलिझाबेथ पहिली. ब दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. 1. म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण पर्याय आहेत ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता. ब म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. क ब्रिटिशांना युरोपीय वसाहतवादी स्पर्धेत पुढे राहायचे होते. ड म्यानमारचा राजा थिबा याला त्यांना धडा शिकवायचा होता. उत्तर ब म्यानमारमधील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि हक्काची बाजारपेठ यावर ताबा मिळवणे ब्रिटिशांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. प्रश्न 3 संकल्पना चित्र पूर्ण करा. वसाहतवाद फोफावण्याची कारणे. कच्च्या मालाची गरज, अतिरिक्त भांडवलाची गरज, खनिज साठे, औद्योगिक क्रांती. प्रश्न 4 टिपा लिहा. 1. वसाहतवादाचे स्वरूप. उत्तर युरोपीय व्यापारी ज्या ठिकाणी गेले तेथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या. वसाहतीमध्ये स्वतःचे आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली. युरोपीय लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथे गेले. तेथे त्यांना अनुकूल वातावरण होते. आशिया खंडात हवामानाशी जुळवून घेणे अवघड गेले. हवामान अनुकूल असो वा नसो, युरोपीय लोकांनी स्थानिकांना हुसकावून लावले. आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडने आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. व्यापारातून अतिरिक्त नफा आणि अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक, गुंतवणुकीसाठी वसाहत आणि वसाहतीशी व्यापार आणि त्यातून नफा मिळवणे. इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनी हे देश ही वसाहत स्थापन करण्यात आघाडीवर होते. 2. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. उत्तर वसाहतवादी युरोपीय स्थलांतरितांनी अमेरिका खंडातील त्यांच्या जमिनी बळकावून प्रसंगी त्यांची कत्तल केली.
अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकविण्यासाठी स्पॅनिश लोकांनी आफ्रिकेतून गुलाम आणले. सोन्या चांदीचे साठे सापडताच शेतीपेक्षा सोने मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले. 1774 मध्ये फिलाडेल्फिया येथे वसाहतीचे अधिवेशन भरले. त्यांनी ब्रिटनमधील मालाच्या आयात निर्यातीला विरोध केला. ब्रिटिश माल वापरू नये असा निर्णय घेतला. यातूनच अमेरिकेतील वसाहतींनी वसाहतवादाविरुद्ध लढा पुकारला. फ्रेंचांनीही वसाहतीच्या संघर्षात अमेरिकेला मदत केली. 1779 मध्ये स्पेन अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरले. वसाहतीचा प्रमुख सेनापती जॉर्ज वॉशिंग्टनने इंग्रजांचा पराभव केला. इंग्रजांचा सेनानी लॉर्ड कॉर्नवालिस शरण आला. अमेरिका स्वतंत्र झाली. प्रश्न 5वा. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. उत्तर. आधुनिक यंत्रामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली. देशांतर्गत बाजारपेठेत सगळे उत्पादन खपणे शक्य नव्हते. अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी नव्या बाजारपेठेची गरज होती. युरोपातील भांडवलदार वर्ग अधिक श्रीमंत झाला. अतिरिक्त भांडवल गुंतवण्यासाठी त्यांनी सुरक्षित बाजारपेठांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या प्रगत वसाहतीमधील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती. 2. युरोपीय राष्ट्रांनी अमेरिकेत वसाहती स्थापन केल्या. उत्तर. युरोपीय राष्ट्रांमध्ये वसाहती स्थापन करण्याची स्पर्धा सुरू झाल्यावर पोर्तुगाल आणि स्पेन यांनी त्यात पुढाकार घेतला. पोर्तुगालने अमेरिका खंडातील ब्राझील आणि स्पेनने मेक्सिको ताब्यात घेतले. तेथे त्यांना सोन्याचे साठे सापडले. अमेरिकेच्या भूमीवर ऊस आणि तंबाखू पिकविण्यासाठी वातावरण चांगले होते. सोन्या चांदीचे साठे होते. अमेरिकेत शेतीबरोबर खाणीतून अफाट खनिज संपत्ती मिळाली. या वसाहतीमधून कच्चा माल स्पेनला जाई. त्यापासून बनलेला पक्का माल स्पेनमधून वसाहतीच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणला जाई. या प्रदेशातील सोने आणि चांदीचे व्यापारात राजाला मोठा नफा मिळत असे. स्पेनची भरभराट पाहून इंग्लंड, हॉलंड आणि फ्रान्स यांनीही अमेरिका खंडात आपल्या वसाहती स्थापण्यास सुरुवात केली.